ठाकरेंना बाजूला सारून संजय राऊतांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं होतं असा सनसनाटी आरोप शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केला। संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या सत्ता काळामध्ये हा कट रचल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला। मुंबईतल्या ग्रँड हायत हॉटेलमध्ये सुनील तटकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठका घेतल्याचा आरोप राजू वाघमारे यांनी केला आणि अशी बैठक मात्र झाली नाही। राऊतांनी हे जाहीरपणे सांगावं असं आव्हानही राजू वाघमारे यांनी दिले। दरम्यान राजू वाघमारेंच्या आरोपांना गंभीरपणे घ्यायची गरज नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले। 2 मीटिंग संजय राऊतांनी केल्या की उद्धव साहेबांना बाजूला करूया आणि आपण सगळे एकत्र राज्य स्थापन करूया, अशा 2 मीटिंग संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या काळात घेतल्या आणि आता तेच संजय राऊत महायुतीबद्दल आणि जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेंच्या बाबत उलटसुलट विधानं करतायत। रोज रात्री खूप राष्ट्रीय कार्यक्रम झाल्यामुळे सकाळी उठल्यावर ते हँगओव्हर उतरत नाही, त्याच्यामुळे ते 9 वाजता जे बरळतात तो त्या रात्रीचा परिणाम असावा। मला वाटतं ह्या काही ह्याच्यात जास्ती राहू नका, जे काही अफवा आहेत चालू राहतात। आपण पाहताय आज राऊत साहेबच एक मोठा मोर्चा लढत आहेत आणि जेलमध्ये गेले, म्हणजे या डरपोक गद्दारांसाठी नाही केलं, जेलमध्ये स्वतः गेले, बाहेर आले तरी उद्धव साहेबांसोबत निष्ठावंत राहिले। तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नुकतेच प्रवेश केलेले आणि त्यांचे सहमुख्य प्रवक्ता असलेले डॉक्टर राजू वाघमारे यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। उद्धव ठाकरेंना बाजूला सारून संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे। आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी आहेत। अमोल मिटकरीजी, या सगळ्या आरोपांकडे तुम्ही कसं बघताय आणि ज्या पद्धतीने पलटवार दिलाय की गांभीर्याने घ्यायची गरज नाहीये, काय सांगाल? एक लक्षात घेतलं पाहिजे, राजू वाघमारे सर हे एक राजकीय विश्लेषक आहेत आणि अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत। आज त्यांनी जो आरोप केला असेल तर तो निश्चितच त्यामध्ये काहीतरी गांभीर्य असावं किंवा काहीतरी तथ्य असावं। आणि मला असं वाटतं की संजय राऊतांचा जो आताचा हेकेखोरपणा आहे किंवा ज्या पद्धतीने ते वारंवार बोलतात, आज त्यांनी कोयता गँगच्या कॅप्टन बारामतीत बसलेला आहे, अशा प्रकारचे जे काही वादग्रस्त वक्तव्य केली, नेमकं त्यांच्या मनात काय होतं? त्यांना मुख्यमंत्री पदाची खरोखर लालसा होती का? हे महाराष्ट्राच्या समोर उघड झालं पाहिजे असं मला वाटतं। कारण वाघमारे साहेब काय असं हवेत त्यांनी तीर मारला असावा असं वाटत नाही, नक्कीच याची शहानिशा झाली पाहिजे असं मला वाटतं। अमोल मिटकरीजी, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। इकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप राजू वाघमारे यांनी केला। एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना जाणीवपूर्वक त्यांची सिक्युरिटी काढल्याचा आरोप राजू वाघमारे यांनी केलेला आहे। एकनाथ शिंदे यांची हत्या करून त्यांच्या जागी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची घाई उद्धव ठाकरेंना झाल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंना ठार मारण्याचा कट हा उद्धव ठाकरेंनी रचला होता। त्यांना नक्षलवादी एरियाचे पालकमंत्री असताना पण Z+ सिक्युरिटी दिली नव्हती, त्यांच्या एका सहीने ती सिक्युरिटी मिळत होती, पण ती दिली नव्हती का? तर एकनाथरावजी शिंदेंचा जीव गेला पाहिजे, म्हणजे ते बाजूला होतील आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करता येईल।